हॅलो एव्हरीवन, जय एकविरा. सो आज मी फार्म हाऊसमध्ये पेणजिने गावामध्ये. तर आत्या मस्त स्माइली चालवत होती. आत्याला बोललो आत्या हाय. आत्याने हाय केला. मम्मी चहा पित होती. किचनमध्ये गेलो, स्नेहा आत्याला केला हाय. स्नेहा आत्याने पण केला हाय. लगेच स्नेहा आत्या बोलली उद्या प्रोग्राम आहे तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहायची. सगळी फार्म हाऊसला सजवत होती, उद्या पूजा आहे म्हणून. लगे सगळी भाजी वगैरे कट करू. अर्ध्यानं माहीतच नव्हता मी व्हिडिओ काढते म्हणून. मला रागच आला, पण जाऊ दे. सगळी भाजी वगैरे चिरत होती. आत्याला हाय बोला, आत्याचं लक्षात नव्हता. आम्ही त्यात तिने हाय केला. आईला समजलंच नाही मी काय करते. आई बोलते काय करते ही बोल. लगे गेलो. आत्याने तळलेलं स्माइलीचा फोटो काढला आणि आमचा मफिन जाम मस्ती करत होता. सगळ्यांनी ओरडा दिला त्याला. लगे दीदीने त्याला थोपटत झोपवला. मजा आली. दुसऱ्या दिवशी आम्ही चाललेलो. आई जिरणे गावाची गावदेवी म्हणजेच की आई रामजाई देवी गावदेवी. तिथं पोचलो. आत्याने मस्त कुलूप वगैरे खोलला. देवीचं स्नान करायचं होता. सगळा देवीचा शिंगार उतरवला. तनुजने लगे देवाला धुवायला घेतलं. गणपती बाप्पाला मस्त पुसला त्याला. आत्याने मनवट भरला देवीचा. मामाने हार घातला. लगे आत्याने फुलांना देवीला सजवायला घेतला फुलांशी. आत्याने कणा भरायला घेतला ओटी भरासाठी. कणा वगैरे भरला. लगे आत्याने देवीचे गंठण घेतली. देवीचंच गंठण घेतली आत्याने. लगे आम्ही बाहेर गेलो. बाहेरच्या देवीला सजवला. हळद कुंकू दिला. मामा बोलत होता. मामाने आमंत्रण केलं की आमची घरी पूजा आहे तर तुम्ही यावंच आहे, सहकुटुंब सहपरिवार. आत्याने ओटी वगैरे भरली. मीनी पण पाय वगैरे पडून घेतला. सगळ्यांनी पाय पडून घेतला. पहिलं मीनी पाया पडून घेतला. सगळ्यांचा व्हिडिओ वगैरे काढला. आईला बोलू आई तू पण जा पाया पडायला. आई गेले. घरी पोचलो. मस्त भाजी वगैरे चिरत होतं जेवण बनवायसाठी, प्रसाद बनवायसाठी. आत्या पीठ मला सोला दिवं बनवायचं होतं पूजेसाठी. पूजा चालू झाली. माझं लक्षच नव्हतं व्हिडिओ काढायचं होतं तरी. आत्या बोलली हे कौशिक थांबलं आहे ना, आम्ही थांबलो तुझ्यासाठी म्हणून. लगे मम्मी गेली ओलाला. भर्जिनी मम्मीला ओलाला बोलवलेला, आत्याला आणि मामाला. मम्मीने ओवाळला भार्या. लगे भर्जिनी होम पेटवायला चालू केला. लगे गृहप्रवेशासाठी रेडी होत होतं ते. पाय वगैरे पडलं. मामाने नारळ फोडला. नारळ असं पसरला, नारळाचं पाणी. लगे पाय वगैरे पडून झाला त्यांचा. आतमध्ये गृहप्रवेश केला. डायरेक्ट किचनमध्ये गेलं. आपली परंपरा असते ना दूध ओतायची नवीन घरात, तसं त्यावेळी केलं. दूध वगैरे वतवला. लगे भजी बोला फोटोग्राफर साईडला व्हा जरा. आम्ही साईडला झालो. मस्त दूध वगैरे असं ओतून गेला. दुधाचा वास वा वा वा. लगे थोडी टायमात आमची आरती चालू झाली. आरतीला पण होती सगळी. काही जेवण बनवत होती, काही आरतीला होती. आरती पण झाली आमची. पुढं मग सगळं फोटो वगैरे काढला. आत्तीची सगळी ओटी भरली. फोटोज काढला आत्तीसोबत. भारी दिसत होती आत्या पण. मामा पण भारी दिसत होता. लगे थोडेच टायमानंतर मला बघून गालात हसला ग बाई हसला. हसला ग बाई हसला. दिलाचा दिलबर जीवाचा जीवलग. दिलाचा दिलबर जीवाचा जीवलग. कुठं दिसना मला बाई बाई कुठं दिसना मला. कुठं दिसना
कुठं शोधू कुठं दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गालाचा हसला ग बाई हसला मला बघून गालाचा हसला ग बाई हसला आंबतोराला गेली. सकाळी सकाळी बिना आंघोळीची आहे ते पण. आंबतोरला आम्ही शेतात जाऊन थोडे मिनिटानंतर परत गेली आंघोळ करून आंबतोराला. त्यांची फार्म हाऊसची गाय आली मागं मागं. बाबा तिला हाकलत होता. ते ये नव्हते करत. एवढ्या गायी होत्या ते लांब होत्या. हीच नुसती हे करत होती. बाबांनी हाकल केला त्यांना. जात पण नव्हता. औशी काठी देऊन हाकलत होता बाबा, तरी ते हाकललं. आंबं आवरं आलतं ना, मम्मी तोडायचा प्रयत्न करत होते पण तुटलं नाही ते आंबं. लगेच सगळी जेवायला वगैरे बसली. जेवली वगैरे तर गोलवाला भैया आला. तर आत्या बोलली आता मी करते एकदा ट्राय. स्नेहा आत्या पण ट्राय करत होती. आत्याने गोला बनवला. मामा तिथं गोलेवाल्याची घंटी वाजते का नाही बघत होता. लगे आम्ही गेलो, आम्हाला जावत होतं तर म्हणून आम्ही गेलो पाण्यात. पाणी साफ केलं तर म्हणून औषध पाणी होता त्याच्यात. तरी आमची मस्ती चाललेली. पप्पा वगैरे सगळी मस्ती करत होती. मी रेडी होत होते तर घरी जायचं होतं म्हणून रेडी वगैरे झालो. भारी झाला सगळं. एंड टाईमआउट टिकली पण नव्हती नीट लागत. मग लिपस्टिक वगैरे लावली भारी. डार्क होती म्हणून लाईटच लावायचा प्रयत्न केला. आत्याने मस्त चीज पकोडे तळून दिलं. रात्र पण झालती जाम. तुम्हाला जर ही व्हिडिओ माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.